नागपूरच्या दीक्षाभूमीवरच्या भूमिगत पार्किंगचा मुद्दा चिघळलेला आहे। तिथं बांधकाम जे आहे ते काही कार्यकर्त्यांनी फोडलेलं आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आहेत। सर, भूमिगत पार्किंग वाद चिघळलेला आहे, काही कार्यकर्त्यांनी बांधकाम देखील तिथलं पाडलेलं आहे। मला असं वाटतं की हे जे बांधकाम आहे दीक्षाभूमीवर येणारे जे लोक आहेत त्या ठिकाणी कार पार्किंगला अडचण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग करण्याच्या संबंधातला निर्णय मागच्या एका वर्षापूर्वी घेण्यात आला होता आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जवळजवळ 234 कोटी रुपये हे दीक्षाभूमीच्या डेव्हलपमेंटसाठी मंजूर केलेले आहेत आणि मला वाटतं त्यामध्ये पार्किंगचा विषय होता, परंतु लोकांचा विरोध असेल तर मला असं वाटतं की त्या संबंधामध्ये पुनर्विचार करणं अत्यंत आवश्यक आहे। पूर्वी ते दीक्षाभूमी समिती जी आहे त्या समितीनेच हा प्रस्ताव मान्य केलेला होता, परंतु त्या ठिकाणी भुयारीमुळे काय नक्की अडचण येणार आहे का याची तपासणी होणं अत्यंत आवश्यक आहे। अधिवेशन चालू आहे राज्य सरकारचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती देणार असल्याचं म्हटलेलं आहे त्या पार्किंगला। मतलब आता ते लोकांचा विरोध असेल तर माननीय देवेंद्र फडणवीस हे त्या मतदारसंघातले नागपूरचे ते आमदार पण आहेत आणि डेप्युटी CM आहेत। लोकांच्या भावना लक्षामध्ये घेऊन त्यांनी त्याला स्थगित देण्याचं जे अनाऊन्स केलेलं आहे त्या पद्धतीनं मला असं वाटतं की लोकांचा रोष असेल किंवा त्यामुळं काय दीक्षाभूमीला काय धोका निर्माण होणार असेल तर मला असं वाटतं की अंडरग्राऊंड पार्किंगचा विचार जो आहे तो बदलला पाहिजे असं माझं मत आहे। मी त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे, राज्य सरकारशी बोलणार आहे, दीक्षा समितीशी बोलणार आहे आणि हा वाद जास्त वाढू नये या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे। लोकांच्या भावनांचा विचार होणं आवश्यक आहे असं माझं मत आहे। सर, मला सांगा, स्तूपांना खरोखर धोका पोहोचू शकतो का त्या बांधकामामुळे? म्हणजे विरोध केला जातोय तो योग्य वाटतोय तुम्हाला? आता ते तपासलं पाहिजे, म्हणजे मला काय त्याची संपूर्ण माहिती तर नाही, मला आजच ते समजलेलं आहे। त्यामुळं त्या पार्किंगच्या काय तर धोका पोचणार असेल तर त्याचा पुनर्विचार होणं अत्यंत आवश्यक आहे किंवा मुद्दाम राजकारण करायचं म्हणून काय जर त्याचा विरोध असेल तर तोही पाहायला पाहिजे। अशी माहिती आहे की त्या 234 कोटी रुपयापैकी जवळजवळ त्यामधला 30-40% पैसा त्या भुयारामध्ये खर्च होणार आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की तो जो पैसा आहे तो पैसा इतर डेव्हलपमेंटसाठी वापरावा, परंतु ठीक आहे ते तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे। अनेक ठिकाणी त्याची भुयारी अंडरग्राऊंड असे पार्किंग आहेत, पण दीक्षाभूमी हे अत्यंत आत्मीयतेचं असं आमचं ठिकाण आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीशी जोडलं गेलेलं असं ते स्थळ आहे आणि त्यामुळं त्याला धोका पोचू नये। सर, काही कार्यकर्त्यांनी तिथलं बांधकाम जे आहे ते हटवलेलं आहे, सध्या तिथं मोठा पोलीस बंदोबस्त आहे, काय आवाहन कराल भीमसैनिकांना, कार्यकर्त्यांना? मला असं वाटतं की आता जर सर्वांनी देवेंद्र फडणवीस यांनी जर आश्वासन दिलेलं स्थगिती दिलेली आहे तर सर्वांनी शांत राहू, ते एकदा बसून एकदा मिटिंग सगळ्यांची करून त्याच्यातून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे आणि कोणाचा वाद होणार नाही या दृष्टिकोनातून मार्ग काढावं लागेल। अगदी कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये अशा पद्धतीनं मार्ग काढावा असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी TV9 मराठीशी बोलताना म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।